नमस्कार. मी डॉक्टर श्रीकांत प्रकाश थोरात. मागील 17 वर्षापासून इंग्लिश स्पीकिंग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या गोष्टीमध्ये काम करतो आहे. मोरियाज द ई लर्निंग या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमची आणि माझी आज भेट होत आहे. लक्षात ठेवा, हा प्रवास फक्त आपल्याला सुरू करायचा नाही आहे, तर आपल्याला हा कंप्लीट प्रवास 45 दिवसाचा माझ्यासोबत तुम्हाला पूर्ण करायचा आहे. या पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज फक्त आणि फक्त इंग्लिश स्पीकिंगसाठी लागणारा आपला जो बॅकग्राऊंड आहे, जी मानसिकता आहे, ती आपण तयार करणार आहे याच्यातून. लक्षात ठेवा की कुठल्याही गोष्टीची सुरुवात जर करायची असेल तर सगळ्यात पहिले आपलं काय प्रिपेअर व्हायला पाहिजे, तर दॅट इज माइंड. इफ युअर माइंड इज नॉट बीइंग रेडी टू लर्न समथिंग, टू गेट समथिंग गुड, यू कॅनॉट डू एनिथिंग. कॅनॉट डू एनिथिंग. माणूस हरतो आणि जिंकतो याच्यामध्ये फक्त एकच अंतर असतं, एकच गोष्ट असते, एंड दैट इज कॉल्ड एज योर माइंडसेट. अगर माइंडसेट से पूरी तरीके से आप तैयार हो, so I'll tell you that you can definitely make the miracles. आज जो भी पाठ हम यहाँ पर सीख रहे हैं, मी तुमच्यासोबत इंटरॅक्ट करत असताना मराठी, इंग्लिश, हिंदी तिन्ही भाषेचा कॉम्बिनेशन यूज करणार आहे. कारण आपल्यामध्ये काही मुलं ही हिंदी भाषिक पण असू शकतात. राइट राइट. और कुछ लोग ऐसे रहेंगे कि जो मराठी को समझ पाएंगे, इंग्लिश को समझ पाएंगे. तो कॉम्बिनेटिव प्रोसेस दैट विल डेफिनेटली गो फॉर फाइन. आपला हा पूर्ण प्रवास फक्त आणि फक्त टेक्निकल गोष्टींना घेऊन नाही, तर आपल्याला टेक्निक आणि लॉजिकचं दोन्ही कॉम्बिनेशन प्रोसेस घेऊन चालणार आहे. फक्त आणि फक्त कम्युनिकेशन वरतीच काम करायचं अशातला प्रकार नाही, तर तुमच्या रायटिंग ॲबिलिटीजला पण आपल्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. त्याच्यामुळं या प्रवासामध्ये तुम्हाला स्वतःला पूर्णपणे या सेशनला बसत असताना, तुम्ही जे काही सेशन शिकत आहात सेशनला बसत असताना आपण आपलं एक नोटबुक पेन घेऊन प्रिपेअर होऊन बसलं पाहिजे. राईट. दुसरी महत्वाची गोष्ट, बऱ्याच वेळेस असं होतं, असा एक अप्रोच असतो की आपण घरून शिकतोय, आपल्या आपल्या मोबाईलमधून शिकतोय, मग आपण काहीही घातलं, कसंही बसलं, काहीही केलं तरी चालतं. इट शुड नॉट बी दॅट. मी तुम्हाला सांगतो, जर लर्निंग अप्रोच तुमचा प्रॉपर पद्धतीने डेव्हलप करायचा असेल ना, तर एक प्रॉपर ड्रेसिंग प्रोसेसमध्ये असं इमॅजिन करा की आपण खरंच फिजिकली क्लासमध्ये जात आहोत. या प्रोसेसमध्ये जर आपण बसलो आणि जर लर्निंग जर करायला लागलो, तर तुमचा जो काही लर्निंगचा पार्ट आहे तो डबल प्रोसेसमध्ये तुम्ही रिसीव्ह करता, डबल प्रोसेसमध्ये. म्हणून उगच काहीतरी बसायचंय आणि उगच काहीतरी कंप्लीट करायचंय असं अजिबात नाही. लक्षात ठेवा, व्हॅल्यूजच्या लेवलवरती जर तुम्ही कन्सिडर केलं तर हा क्लास खूप उंच लेवलचा आहे. कदाचित त्याचं प्राइसिंग प्रोसेस कमी असेल, इट डझंट मीन दॅट की आम्ही व्हॅल्यूज त्याच्या कमी करतोय. अजिबात नाहीये. आम्ही त्याच्या व्हॅल्यूज त्याच लेवलवर नेऊन ठेवतोय, परंतु प्राइसिंगच्या लेवलवरती प्रत्येकाला अफोर्डेबल व्हावं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मोरियाज द ई लर्निंगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतायत. आपण सेशनला सुरुवात करतोय. कम्युनिकेशन स्किल है ना. कम्युनिकेशन, बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटतं की इंग्रजीमध्ये बोलणं किंवा कुठल्याही भाषेमध्ये बोलणं हे एवढं सोपं नाही आहे. म्हणजे काही मुलांचा प्रवास असा असतो की ते 1st to 10th स्टँडर्ड पर्यंत कधीही शाळेमध्ये स्टेजवरती आलेले नसतात. म्हणजे जवळपास हा कोर्स करणाऱ्यांपैकी 70% लोकांची हीच परिस्थिती कदाचित असू शकते. हे मी ऑब्झर्वेशनने सांगतोय. मी काय तुमच्यापर्यंत पोहोचलोय अशातला प्रकार नाही, पण माझ्या ऑब्झर्वेशन मधून सांगतोय की 70% कॅन्डिडेट दोज हू नेव्हर कम ऑन द डायस इन देअर स्कूल लाईफ. राइट. सेकेंड मोस्ट इंपॉर्टेंट थिंग, तुम्ही स्वतःहून तुमच्या घरी एखादा पाहुणा आला, राइट, अगर कोई रिलेटिव आपके घर पे आता है और आप डायरेक्टली उससे बात करते हो, हेलो अंकल कैसे हो आप, बहुत बढ़िया है, कैसा चल रहा है आपका, आपका बिजनेस कैसा चल रहा है, आपका जॉब कैसे चल रहा है, क्या आप खुद होकर इंटरॅक्ट करते हो? तुम्ही स्वतःहून खरंच इंटरॅक्ट करता? मी तुम्हाला सांगू का, मॅक्झिमम मुलं अशी असतात की जे कोणी पाहुणा आला घरी की आपलं बाहेर निघायचं आणि खेळायला निघून जायचं. लक्षात ठेवा, कम्युनिकेशन प्रोसेस, इंग्लिश सीखना, ये तो हम करेंगे, ये 45 दिनों का पूरा जर्नी है, उसी लिए है. राइट. या 45 दिवसात आपण हे सगळ्या गोष्टी पाहणार आहेत, परंतु सगळ्यात पहिले तुम्हाला जर कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करायचं असेल तर तुमची जी काही मदर टंग आहे त्या मदर टंग मध्ये ऍटलिस्ट रोज 2 नवीन लोकांना, एका नवीन माणसाला आपल्याला कम्युनिकेशन प्रोसेस मध्ये आणता येतं का? अगर ये प्रैक्टिस आपको कर रहे हो आप, अगर ये प्रैक्टिस आप कर रहे हो, आई टेल यू दैट यू कैन डेफिनेटली मेक द मिराकल्स 100%. म्हणजे 10वी पर्यंत आतापर्यंत तुम्ही कधी स्टेजवर आलेले नव्हतात, काही प्रॉब्लेम असेल, तरीही लक्षात ठेवा, तरीही लक्षात ठेवा, आताही आपण ही इम्प्रूव्हमेंट्स करू शकतो. बिकॉज इट इज अ पार्ट ऑफ स्किल डेवलपमेंट. ये सारा जो पार्ट है ना, ये स्किल डेवलपमेंट का पार्ट है. राइट. कम्युनिकेशन इज वन ऑफ द स्किल्स. आज तक नहीं सीखी है, इट डजंट मीन दैट कि अब तक कभी अभी कभी कभी नहीं सीखेंगे. हम जरूर सीखेंगे. राइट. या पूर्ण विश्वासाने तुम्हाला सांगतो, फक्त मानसिकता ठेवा.